कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. याच्या सगळ्या चरणामध्ये माझा ज्ञानोबा करत नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची अलौकिकता ही वारंवार आपल्याला पटवून दिलेली आहे. अलौकिक असणं म्हणजे या लोकातलं नसणं असा त्याचा अर्थ नाही. अलौकिक असणं म्हणजे या लोकातच दिसणं पण या लोकातलं नसल्यासारखं वाटणं ही अलौकिकता असते. आपण नाथ महाराजांचं प्रत्येक चरण बघितलं तर नाथ महाराजांनी त्याच्यामधून आपल्याला अलौकिकता सांगितली. कैवल्याचा पुतळा, याच्यात पुतळा लौकिक आहे पण कैवल्याचा असणं हे अलौकिक आहे. भूतळामध्ये प्रकट होणं हे जरी लौकिक असलं तरी तो चैतन्याचा जिव्हाळा असणं हे अलौकिक आहे. मायबाप लौकिक असले तरी साधकाचा मायबाप अलौकिक आहे. ताप निवारण करणाऱ्या पुष्कळ गोष्टी असल्या तरी भक्त दर्शनानं ताप निवारण करणं अलौकिक आहे. सुखाच्या भूमिका अनेक मांडल्या जात असल्या तरी सर्वाभूती सुखरूपत्व असणं हे अलौकिक आहे. अशा अनेक गोष्टी सगळा अभंग आपण त्या दृष्टीने लावून घ्या. हे जसं अलौकिक आहे तसं ज्ञानोबरायांचं जीवन अपूर्व आहे. चालविली जडभिंती हे अपूर्वता आहे. रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला अपूर्वता आहे. अनेक संतांची आत्तापर्यंतची चरित्र जरी चमत्कृतीने भरलेली असली तरी सुद्धा काही चमत्कार सर्व संतांच्या जीवनामध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये मागे पुढे तेवढे दिसतात. पण आत्तापर्यंतच्या भारतीय इतिहास संस्कृतीच्या इतिहासामध्ये जड भिंत चालल्याचा चमत्कार दुसरीकडे कुठेही आपल्याला दिसणार नाही. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये रेड्याच्या मुखातून वेद व्यक्त झाल्याचा चमत्कार या जगतामध्ये दुसरीकडे कुठेही दिसणार नाही. ही ज्ञानोबरायांची अपूर्वता आहे. आणि ज्ञानोबरायांचं चरित्र जसं अलौकिक आणि अपूर्वतेने भरलेलं आहे तसं ते अद्वितीयही आहे. कर्तृत्वाचा विचार केला तर अद्वितीय असणं म्हणजे त्या सम दुसरं नसणं. याच अभंगामध्ये नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करताना असं सांगितलं, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. गीतेवर टीका अनेक आहेत पण ज्ञानेश्वरी सारखी टीका निर्माण करणं हे अद्वितीय आहे. त्यासारखी दुसरी टीका नाही, त्यासारखं दुसरं भाष्य नाही, त्यासारखी जगत कल्याणाची दुसरी तळमळ नाही, त्याच्यासारखं प्रेमानं समजावून सांगणं दुसरीकडं नाही, त्याच्यासारखं अपराधी जनांनाही पोटात घेऊन आपलं करणं जगतामध्ये दुसरीकडे दिसणार नाही. ज्ञानोबरायांचं चरित्र असं अलौकिक आहे. ज्ञानोबरायांचं चरित्र असं अपूर्व आहे. ज्ञानोबरायांचं चरित्र अद्वितीय अशा स्वरूपाचं आहे. या चरित्राचा विचार करताना आपण 2-3 अंगानं तो विचार पाहून आलो की चरित्र निर्मिती काय असते, चरित्र शब्द आपल्याला काय सांगतो, चरित्रामध्ये काय बघायचं असतं. आणि हे चरित्र बघत असताना कोणतं चरित्र आम्ही बघायचंय. सामान्य जनांना चरित्राचं चिंतन करताना त्यातल्या चमत्कृतीची जशी अपेक्षा असते तशी सगळ्यांना जीवनातल्या चरित्रातल्या चमत्कृतीची अपेक्षा असते असं नाही. सामान्यतः विवेकी पुरुष, एखादा विचारी पुरुष हा जेव्हा एखादा चरित्र पाहतो तेव्हा त्या चरित्रामध्ये चमत्कृती किती निर्माण झाल्या हे तो बघत नाही, किंवा बघत असला तरी त्याला फारसं महत्व तो देत नाही. त्या चरित्रामध्ये चरित्रकाराने काय कर्तृत्व गाजवलं, स्वपर कल्याणाच्या काय भूमिका मांडल्या आणि स्वीकारल्या, स्वजीवनाच्या कल्याणाच्या भूमिकेपर्यंत जाऊन तो थांबला का परकल्याणाच्या भूमिकेपर्यंत पोहोचून परकल्याण सिद्ध केलं,
आणि हे सगळं करता करता आपल्या आयुष्याची परिसमाप्ती ही कोणत्या भूमिकेतून केली, कोणत्या विचाराने केली, याच्याकडे विचारवंत चरित्रात बघत असतो. विवेकी पुरुष फक्त चमत्कृती बघत नाही. म्हणून आपण परवाही बोललो, भिंत चालवली आणि रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबराय कदापि मोठे होत नाहीत. त्यांच्या दृष्टीने ही त्यांच्या चरित्रातली अत्यंत क्षुल्लक घटना आहे. भिंत चालव, आम्हाला त्याचं महत्व आहे, ज्ञानोबरायांना महत्व असायचं कारण नाही. आम्हाला वाटतं अरे भिंत चालली कशी, अशी आम्ही त्याच्यात अडकू. पण हे सांगितलं पाहिजे, भले त्या चमत्कृतीला कालमर्यादा असली तरी आपल्या कीर्तन प्रवचनांमधून, व्याख्यानांमधून, संत वाङ्मयाच्या विवेचनांमधून ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद वदवला, तुकोबारायांनी मेलेलं मूल कीर्तनामध्ये उठवून बसवलं, ज्ञानोबारायांनी पितर खाली आणले, ज्ञानोबारायांनी, हे सगळे चमत्कार थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर ओढून आणून कीर्तनामध्ये सांगितले पाहिजे, सांगितलेच पाहिजे. कशाला चमत्कार सांगा? असं असतं, ऐकणारा सगळाच वर्ग हा आपलं ज्ञान ऐकायला आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांचा बोध ऐकायला आलेला नसतो. त्यात काही सामान्य स्तरावर श्रद्धेने आलेली मंडळी असतात, ज्यांच्या श्रद्धेला अजून आलंबन मिळालेलं नसतं, ज्यांच्या श्रद्धेला अजून परिपक्वता यायला उशीर असतो, ज्यांची श्रद्धा अजून एकालंबनात्मक बनलेली नसते, अशी जी मंडळी असतात ना, यांना ही चमत्कृती ऐकून ज्ञानोबारायांबद्दल प्रेम निर्माण झालं की आपलं कीर्तन सार्थकी लागलं. त्यांना काही करा, चमत्कार सांगा, काही सांगा, तत्वज्ञान सांगा, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणापर्यंत आणून सोडायचं काम आपलंय. त्या चरणाचं वेड लागलं की काय करायचं हा निर्णय ज्ञानोबारायांचा. आपण फक्त चरणापर्यंत आणून सोडायचं असतं. त्यामुळे या चमत्कृती कीर्तन प्रवचनांमधून सांगितल्याच पाहिजे. एखादा असतो त्याला काही वाटत नसतं, पण चमत्कार ऐकला की त्याला वाटतं अरे चमत्कार आहे, मग इथं नमस्कार केला पाहिजे. एकदा ज्ञानोबारायांना नमस्कार करायची सवय लागली की काय आनंद मिळतो तो त्याच्या जीवनात पुढे. ते काम आपलं नाही, आपलं काम तिथपर्यंत आणून पोचवणे एवढंच आपलं कीर्तनकार प्रवचनकारांचं काम आहे. त्यामुळे हे चमत्कार सांगावेत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या कीर्तनांमधून आल्याच पाहिजेत, आल्याच पाहिजेत. कारण या ओव्यांमधून ज्ञानोबारायांची काय अलौकिक बुद्धिमत्ता, या ओव्यांमधून ज्ञानोबारायांची अद्वितीय मांडणी, ज्ञानोबारायांची विषयाकडे बघण्याची दृष्टी, ज्ञानोबारायांचा विस्ताराचा विचार, ज्ञानोबारायांनी विचाराचा केलेला संकोच, या सगळ्या विवरणाकरता अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सद्गुणांचं दर्शन या ओव्यांमधून आपल्याला होत जातं. ओव्या आपल्याला ते शिकवतात. म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र हे नुसत्या चमत्कृतीने भरलेलं आहे म्हणून ते सांगावं असं नाही, तर ज्ञानोबारायांचं चरित्र हे कर्तृत्वाने भरलेलं आहे. त्यातली काही कर्तृत्व अमानवी आहेत आणि काही कर्तृत्व ही मानवी वाटावीत अशी आहेत. मी जपून शब्द वापरतो, कारण ज्ञानोबारायांना माणूस मानणाऱ्या परंपरेत आपण वाढलो नाही. ज्ञानोबारायांना परमात्मा आहे या भूमिकेतून बघणाऱ्या परंपरेत आपण सगळेजण वाढलेलो आहोत. त्यांना माणूस म्हणून बघायचं नाही, आपल्याला आहेत परमात्माच. पण मनुष्य रूपामध्ये त्यांनी अवतार धारण केला असेल तर परमात्म तत्व या सामर्थ्यात त्यांनी काही गाजवलेलं कर्तृत्व आणि मानवी वाटावं असं त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व, या दोन भूमिकांमधून ज्ञानोबारायांच्या कर्तृत्वाचा विचार आपल्याला करता येतो. मानवी वाटावं असं जे कर्तृत्व असतं त्या कर्तृत्वाचं आचरण करावं लागतं, आणि अमानवी वाटावं असं जे कर्तृत्व असतं त्या कर्तृत्वाचं श्रवण करावं लागतं. म्हणून कालही आपण थोडंसं विस्ताराने बोललो. उज्ज्वल नीलमणी या ग्रंथामध्ये आपल्याला चरित्राचा दोन पद्धतीनं विचार मांडलेला दिसतो. अनुभवश्च लीला चेत उच्यते चरितम द्विधा. अनुभव चरित्र आणि लीला चरित्र याचा विचार आपण काल प्रवचनामध्ये विस्ताराने बघून आलो. ज्ञानोबारायांच्या चरित्राचा काही संदर्भही आपण त्या संदर्भामध्ये दिला.
ज्ञानोबांच्या अलौकिक कर्तृत्वामध्ये अशा अनेक घटना सांगता येतील. ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला, काल आपण बोललो. ही सगळी घटना जेव्हा कालांतराने लोकांना समजायला लागली, तसं तसं ज्ञानोबांकडे बघण्याची वृत्ती लोकांची बदलायला लागली. आणि या बदलत्या मनोवृत्तीतून लोकांचा जो भाव ज्ञानोबांना कळतोय, तो भाव बघून ज्ञानोबांचं चरित्र आपल्याला पुढे नेलं पाहिजे. पुढे थोडस बोलतो या संदर्भामध्ये. ज्ञानोबा पैठणहून परत शुद्धीपत्र वगैरे घेऊन आळंदी क्षेत्रामध्ये आले. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला. ज्यांच्या घरी पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबा उतरले होते, त्यांच्या पितरांचं दर्शन ज्ञानोबांनी त्या घराला करून दिलं. अशा चमत्कृती ज्ञानोबा इथे पोचायच्या आधी आळंदीला पोचलेल्या होत्या. या घटना व्यक्तीनंतर येते. त्याचं कारण तुकोबारायांनी सांगितलंय. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. ज्ञानोबांनी चमत्कृती घडवली पैठणला, रेडा वेद वदला पैठणला, पण भगवंतानी वाऱ्याच्या वेगानं ती बातमी आळंदीत आणून पोचवली आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. परमात्मा स्वतः त्यांची कीर्ती गातो. परमात्मा स्वतः त्यांचा प्रचार करतो, प्रसार करतो. आळंदीला जेव्हा ही बातमी आली, त्यानंतर जेव्हा ज्ञानोबांचं येणं झालं, तेव्हा आळंदीने मात्र ज्ञानोबांचं मनापासून स्वागत केलंय. ज्या आळंदी क्षेत्रामध्ये, ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबांना त्रास झाला, तीच आळंदी आज ज्ञानोबांना पायघड्या घालते. त्याच आळंदीमध्ये ज्ञानोबांचं स्वागत आहे. ज्या आळंदीमध्ये घरासमोर उभं राहून ज्ञानोबांना भिक्षा मागावी लागली, अपमान सहन करावे लागले, त्याच आळंदीमध्ये ज्ञानोबांचं पाऊल पडता क्षणी दारासमोर रांगोळ्या आहेत, रस्त्यावर फुलांचे सडे आहेत, पायघड्या आहेत. ज्ञानोबांचं स्वागत मनापासून आळंदीनं केलंय. आळंदीचे महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेवर अनंत उपकार आहेत. या आळंदीनं ज्ञानोबांचं स्वागत केलं. ज्ञानोबा आले, परंतु तरीही काही लोकांची मनोवृत्ती अशी असते की तू नुसत्या चमत्कृतीनं बदलत नाही. अंतःकरणामध्ये कुठेतरी विकल्प राहत असतो. आपण ऐकलेल्या घटना आणि आपला विश्वास, श्रवणात आलेल्या घटनांनी बदलाव्या लागणाऱ्या मनोवृत्ती करता सगळ्यात जास्त महत्वाचं असतं त्या घटना ऐकल्या क्षणी आपल्या विश्वासात होणारं परिवर्तन. तर वृत्ती बदलते. आपल्या विश्वासाची प्रगाढता, आपली वृत्ती, आपला आचार, आपला विचार बदलायला भाग पाडत असते. पण ऐकलेल्या घटनांवर विश्वास पटकन काही लोकांचा बसत नाही. मान्य आहे. एक विसोबा चाटी नावाचे गृहस्थ, विद्वान, आचार संपन्न या आळंदी क्षेत्रामध्ये राहत होते. त्यांच्या अंतःकरणातला ज्ञानोबारायांच्या विशुद्धतेचा विकल्प हा ज्ञानोबाराय आळंदीत येईपर्यंत तो विकल्प निवृत्त झाला नाही. अंतःकरणात विकल्प तसाच आहे. विकल्प, आता ह्याच्यामध्ये थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. थोडस स्पष्ट बोलतो, कोणाला बोल लावणं हा मुद्दा नाही आहे, पण चरित्राच्या मागचं मानसशास्त्र समजून घेणं हा मुद्दा आहे. याच्याकरता म्हणून बोलतो. जेव्हा एखादा पुरुष आपल्या अत्यंतिक हट्टानं आपल्या अविवेकालाच विवेक समजून बसला असेल, तर त्याच्या अंतःकरणामध्ये जी अनीती विवेकाचं रूप घेऊन बसलेली असते, त्या अनीतीला नीतीमध्ये परिवर्तित करणं, याला काळाशिवाय दुसरा मार्ग नसतो.
त्याच्या मागची भूमिका फक्त सांगतो. आपण परवाही बोललो, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयोनय संकाशो हृदयांनापसर्पती. अनीती हीच नीती म्हणून हृदयामध्ये जेव्हा ठाण बांधून बसते, त्यावेळेला एकदम त्या अनीतीचं पर्यवसान नीतीमध्ये व्हावं असं काही करता येत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो. परिवर्तन ही विचाराची असतात, कृतीत नसतात. कालचा माणूस आज अचानक बदललेला असेल तर उद्या तो पुन्हा बदलण्याची शक्यता जिवंत राहतच असते. पण मनुष्य विचाराच्या प्रभावानं जेव्हा बदलतो तेव्हा त्याच्या परिवर्तनाच्या शक्यता बहुतांश वेळेला संपून गेलेल्या असतात. माणसाचं बौद्धिक परिवर्तन हे विचाराने व्हावं, दृश्य अशा भूमिकेतून होऊ नये. काही घटना घडल्या म्हणून माणूस बदलला, याच्यापेक्षा घडलेल्या घटनाच्या मूलग्राही विचारानं तो बदलला हे जास्त महत्वाचं असतं. घटना तर बदलवतातच, घटना तर बदलवतातच आपल्याला. आणि या दृष्टीने विचार केला तर विसोबा चाटींचं परिवर्तन हे अद्यापही झालेलं नव्हतं. कारण घटना पाहिली नव्हती, ऐकलेली होती. आणि ऐकलेल्या घटनेवर केवळ ही संन्याशाची मुलं आहेत म्हणून विश्वास ठेवण्याची मनोवृत्ती निर्माण झालेली नव्हती. अंतःकरणातली अविचाराची, अविवेकाची ती गाठच सुटली नव्हती. काही माणसं जुनं घेऊन बसतात, त्यांना जुनं धरून ठेवायची फार सवय असते. सगळं चांगलं झालेलं असतं, मुलगा चांगला असतो, श्रीमंती आलेली असते, बंगला बांधलेला असतो, 4-2 गाड्या दारामध्ये झुलत असतात, सगळी अनुकूलता निर्माण झालेली असते. तरी सुद्धा त्यांचं पण लहानपण फार फार बेकारीत गेलं. अरे आता आलाच ना मोठा, आता मरायची वेळ आली तरी लहानपणच धरून बसायचंय काय? सगळी अनुकूलता झाल्यावरही माणसं भूतकालामधलं बालपण आणि तिथला त्रास, आणि आमचं बालपण फार हालापेष्टेत गेलं हो, आम्हाला काही नव्हतं, खायला काही नव्हतं, आम्हाला भीक मागून जगावं लागलं. आता बरं आहे ना, ते बघ ना, किती वेळेला जुनं धरून ठेवायचंय. मी अनेक वेळेला गंमत सांगतोय, भूतकाल हा असा गमतीचा काल आहे की तो शिकवतो खूप. पण भूतकाल हा असा गमतीचा काल आहे की भूतकालात अडकून बसलेल्यांचं कधीही कल्याण होत नाही. भूतकाल जर प्रतिकूलतेत गेला असेल तरी भूतकाल त्रास देतो, आणि भूतकाल अनुकूलतेत गेला असेल तरी भूतकाल वर्तमानात त्रास देतो. भूतकाल ही अशी विलक्षण गोष्ट आहे जी वर्तमानात आम्हाला सुखानं जगू देत नाही. एखाद्या माणसाचा भूतकाल जर हालापेष्टेत गेला असेल आणि सध्या बरं असेल तरी तो म्हणतो आत्ता सगळं चांगलं आहे हो, पण फार फार भोगावं लागलं. अरे मग आत्ता चांगलं असलेलं गेलं ना वाया. नाहीतर पूर्वी खूप चांगलं होतं, आत्ता मात्र त्याला प्रतिकूलता प्राप्त झाली, तर तो म्हणतो अहो एक काळ असा होता आमच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता, आता गौऱ्याचा निघत नाही. काय करता, त्यावेळेला निघत होता. भूतकाल वर्तमानात समाधानाची भाषा कधीही करू देत नसतो. समाधानाचं स्वप्न दाखवणारा भविष्यकाल आहे. भूतकाल समाधानाची भाषा बोलू देत नाही. म्हणून महाभारताने हे चिंतन आपल्याला सांगितलं की अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. शोककाले शुको शुचो मात्वम हर्षकाले च मार्ष. अतीत अनागतम हित्वा, टाकून दे अतीत अनागत. प्रत्युत्पन्नेन वर्तय, वर्तमानात काय बघ, आत्ता काय करायचंय हे ठरवाव. आमच्यावर परमार्थाचे संस्कारच झाले नाहीत, आई वडिलांनी कधी वारीच केली नाही, आम्हाला कधी करू दिले. झालं ना, आत्ता करता येते ना, निघ ना, म्हण ना रामकृष्ण हरी आत्ता. पण तेवढं करायचं नसतं. विसोबा खेचर आपला भूतकाल सोडायला तयार नाहीत. संन्याशाची पोरं आमच्या गाव नासवतात. द्वेष आहे. ज्ञानोबरायांचं दर्शन ज्यांच्या अंगाचा तिळपापड करतोय, ज्ञानोबराय वगैरे भावंड जेव्हा आळंदीमध्ये आली
त्याच्यानंतर विसोबा खेचरांनी ज्ञानोबारायांच्या निवृत्तीनाथ महाराजांनी मुक्ताबाईंना सांगितलं, मांडे खाण्याची इच्छा बोलून दाखवली. आता ह्याच्यातही अनेकांच्या अनेक शंका आहेत. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म, आणि मग त्यांना अशा लौकिक गोष्टींची इच्छा का व्हावी असले प्रश्न अशा चरित्रामध्ये उपस्थित करायचे नसतात. कारण संतांच्या इच्छा, संतांनी त्या वेळेला केलेली कृती, या कृतीचा दूरदृष्टीनं होणारा परिणाम त्यांना माहिती असतो. आम्ही फक्त घटना बघत असतो, संतांना त्याचा परिणाम कळत असतो. लहान मूल आजारी पडलं की आई म्हणते औषध घे, आणि औषध माहिती असल्यामुळं मूल म्हणतं आई मी ते कडू औषध घेणार नाही. मग आई त्याला आमिष दाखवते, तुला लाडू देईन, खडीसाखर देईन, काय चॉकलेट देईन, एवढं तो नाही नाही नाही. मग आई त्याला थोडंसं, अरे शाळेत नाही गेलास तर शहाणा कसा होशील, तुझे मित्र पुढे निघून जातील, तू ढच्या ढ तसाच राहशील. तो म्हणतो नाही, आयुष्यभर अशिक्षित राहिलो तरी चालेल, पण औषध नाही घेणार, औषध नाही घेणार. मग आई काय करते, बरं नको घेऊ असं म्हणून सोडून देत नाही, सोडून देत नाही. आई त्याला आडवं करते, त्याचं नाक दाबते, तोंड उघडलं की औषध ओतून मोकळी होते. कारण मुलाला औषधाची चव कळत असते, आईला त्याचा परिणाम माहिती असतो. ही जबरदस्ती करावीच लागत असते. निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा काय, अतृप्त जीवन आहे काय? बर मांडे म्हटल्याबरोबर समोर तयार मांडे जर मिळाले नसते तर मला देवाच्या अस्तित्वावर संशय निर्माण झाला असता. अरे या जगात देव आहे की नाही? निवृत्तीनाथ महाराजांनी मांडे शब्द बोलून दाखवावा, देवानी मांडे उपलब्ध न करून दिले तर आम्ही देवाच्या अस्तित्वावर शंका घेऊ. इतके निवृत्तीनाथ महाराज मोठे. पण बोलून दाखवलं. काही विचार असतो, काही सिद्धी असते. मांडे भाजण्याकरता परळ आणावा याच्याकरता मुक्ताबाई फिरल्या, पण विसोबानी तंबी देऊन ठेवलेली असल्यामुळे कोणी त्यांना परळ द्यायला तयार नाही. नाराज झाल्या, घरी परत आल्या. आपल्या दादाची एक अतिशय सामान्य इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही याचं वाईट वाटलं. ज्ञानोबारांनी जवळ घेऊन समजून सांगितलं, एवढं काय त्याच्यामध्ये, खापराचा परळ आहे, माती आहे, काय त्याच्यामध्ये अडकण्याचं कारण आहे? तुला मांडे भाजायचेत ना? ज्ञानोबारांनी आपला जठराग्नी पेटवला, तो तप्त केला. ज्ञानोबारांचं शरीर असं अग्नीतून सुवर्ण बाहेर पडावं असं तापलं, आणि त्याच्यावरती मुक्ताबाईंनी मांडे भाजले. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी कथा आहे. हे सगळं विसोबांनी बघितलं, आणि विसोबांनी एकदम त्यांचे डोळे उघडले. आत्तापर्यंत फक्त ऐकून होते, आता डोळ्यांनी बघितलं. मग विसोबांना ज्ञानोबारायांचं महत्व, सामर्थ्य या सगळ्या गोष्टी विसोबांना कळाल्या, पटल्या. विसोबांची श्रद्धा जडली. त्यानंतर ते मांडे खाल्ले. सगळी जेवणं झाल्यानंतर मुक्ताबाईने या सगळ्यांच्या पत्रावळी उचलल्या, बाहेर नेऊन टाकल्या. आणि विसोबांना असं वाटलं की एवढे मोठे महात्मे, आत्तापर्यंत आपण त्यांचा अपमान केला, त्यांच्या संबंधानं आत्तापर्यंत नाही नाही ते अदवा तदवा बोलत राहिलो, पण हे साक्षात परब्रह्म आहे हे जेव्हा विसोबांना कळालं, तेव्हा विसोबांनी असं ठरवलं की यांचं उच्चिष्ट सेवन केलं पाहिजे, उच्चिष्ट सेवन केलं पाहिजे. म्हणून त्या पत्राळीला लागलेलं ज्ञानोबारायांचं उच्चिष्ट, या निवृत्तीनाथ महाराज सोपान काकांचं उच्चिष्ट विसोबांनी उचललं, आणि विसोबांनी ते तोंडात घातलं. तेवढ्यात ज्ञानोबाराय बाहेर आले, आणि आपलं उच्चिष्ट कोणीतरी खातं आहे हे बघितल्याबरोबर ज्ञानोबारायांनी त्यांना सांगितलं, अरे काय खेचरासारखा पत्रावळीवर चरतोस, हो बाजूला, परते सर, असं म्हणून ज्ञानोबारायांनी त्यांना दूर केलं. आता परते सर हा शब्द ज्ञानोबारायांच्या मुखातून बाहेर पडला ही गोष्ट खरी आहे. ज्ञानोबारायांना बाजूला हो एवढंच म्हणायचं होतं, बाजूला सरक,
विसोबांना मात्र त्याचा आनंद झाला. मला यांनी खेचर म्हटलं, बरं वाटलं. ते स्वतःला ज्ञानोबारायांचा शिष्य म्हणून घेऊ लागले. हे आपल्याला माहिती असणारं प्रकरण आहे, मला याचा विस्तार करायचा नाही. मला याच्यातून थोडं पुढचं बोलायचं आहे. ज्ञानोबारायांच्या पत्राळीवरचं उष्ट खाऊन विसोबा खेचर ज्ञानोबारायांचे शिष्य झाले. असं का व्हावं? कारण संतांचं उष्ट हे वेगळं असतं आणि तुमचं आमचं उष्ट वेगळं असतं. आपलं उष्ट खाऊ नये असं शास्त्र सांगतं. कोणी कोणाचं उष्ट खाऊ नये असं शास्त्र सांगतं. खाऊ नये म्हणजे काय? खाऊ नये याचा अर्थ काय? आपलं उष्ट खाल्ल्याचा शास्त्राच्या दृष्टीने दोष आहे. कुणी आता धर्मशास्त्र त्याच्यातलं वेगळं आहे. उपनयनामध्ये मातृभोजन नावाचा जो विधी आहे, त्या विधीमध्ये आईच्या पानातलं उष्ट खायचा शेवटचा प्रसंग येतो. मातेच्या मांडीवर बसून त्या बटूला माता भरवते मातृभोजनामध्ये. ते त्याच्या जीवनातलं शेवटचं उच्चिष्ट. त्याच्यानंतर नाही. त्यानंतर उष्ट खायला परवानगी नाही. त्यानंतर तो मोठा होतो, अभ्यास करतो, शाळेत जातो, अभ्यास करतो, मोठा होतो, नोकरीला लागतो. नोकरीला लागल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जे लग्न होतं त्याच्यातही उष्ट खायची परवानगी नाही. व्हिडिओ काढून आणि फोटो काढून तर नाहीच नाही. ही परवानगी शास्त्र देत नाही उष्ट खायची. पतीनं पत्नीचं उष्ट खावं असं शास्त्र कुठेही म्हणत नाही. हा विधी कुठून आला आणि का आला माहित नाही. आणि मग एकदा तिच्या ताटातलं उष्ट यांनी खाल्लं की मग त्याच्यातून हे संकेत मिळतात की आता हे तिच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. हे संकेत तिथून मिळायला लागतात. उष्ट खायला शास्त्र परवानगी देत नाही आपल्याकडे. पण ज्ञानोबारायांचं उच्चिष्ट, तुकोबारायांचं उच्चिष्ट, हे उच्चिष्ट जेव्हा आपल्याला उष्ट म्हणून सांगितलं जातं, अरे भगवान या गोपाळांचं उष्ट खातात. तयाचे मुखीचे हिरोनिया घ्यावे उच्चिष्ट ते खावे धणीवरी. भगवंताचं उष्ट जसे संत खातात तसं संतांचं उष्ट परमात्मा खातोच ना. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. उष्टावळी खाल्ली भगवंतानी, गोपाळांची उष्टावळी खाल्ली. हे उष्टावळी खाणं म्हणजे काय प्रकरण आहे याचा विचार करा. सामान्यत्वाने दुसऱ्याच्या पानामध्ये शिल्लक राहिलेलं आपण खाणं याला उष्ट खाणं असं म्हटलं जातं. पण हे उष्ट खाणं काय आहे? उष्ट खाणं कशाला म्हणतात? संतांचं उच्चिष्ट काय आहे याचा थोडासा विचार मी आपल्या या संदर्भामध्ये करतो. थोडं चिंतन करतो त्याचं. तुकोबारांनी चिंतन करताना काय म्हटलंय? संतांच्या बाबतीत शेष घेईन उच्चिष्ट धाय धणीवरी पोट. संत मार्गी चालती त्यांची वगैरे हे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. पुढं काय? उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. कुणाचा सेऊ? संतांचे मार्ग झाडू, त्यांचा उच्चिष्टाचा शेष भाग जो उरला आहे त्याचं आम्ही सेवन करू. हे उच्चिष्टाचं सेवन करण्याची जी भूमिका आहे ते उच्चिष्ट म्हणजे काय असतं थोडा त्याचा विचार सांगतो मी आपल्याला. इतरांचं सोडून द्या, मला त्या उष्ट्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पानामध्ये सेवन करून झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं त्याला उच्चिष्ट असं म्हटलं जातं. जे शिल्लक राहतं. आणि पानामध्ये जेवता जेवता खाली पत्रावळीच्या ताटाच्या खाली जे पडतं त्याला उष्ट म्हणत नाहीत, त्याला उष्टावळ म्हणतात. पानात राहिलेलं उष्ट आणि पानाच्या खाली पडलेलं उष्टावळ. भगवंतानी उष्ट नाही खाल्लं, उष्टावळ खाल्ली. प्रेम काय आहे बघा. उष्टावळ वेगळी, उष्ट वेगळं.
आता विचार करा, तत्वदृष्टीने याचा विचार करा, सगळं सेवन करून झाल्यानंतर खाली जे राहतं त्याला उष्ट म्हणतात.